नमस्कार मुलांनो, आपण आज काय शिकलेलो होतो आपण नवजोत प्रोजेक्टमध्ये आपण पाहिलेलं होतं की स्पेसमधून आलेला जो मुलगा होता, जो एलियन होता, त्यांनी कशी अक्षयची मैत्री केली, कसं त्याला प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी त्याला काय काय हवं होतं ते सगळं त्यांनी अक्षयकडून जाणून घेतलं होतं. तर अशा प्रकारे आपण चॅप्टर पूर्ण केलेला होता. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. ठीक आहे, बघा पहिलं आपलं लर्न झालं होतं, आता आपण ॲक्टिव्हिटीकडे वळूया. ॲक्टिव्हिटी बघा, ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेले आहेत आपल्याला, क्वेश्चन्स दिलेले आहेत. काय आहे, रीड द क्वेश्चन्स अँड क्लिक ऑन द राईट आन्सर. तर आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे आणि राईट आन्सरवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. तर बघा पहिला काय आहे आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहेत, ट्रू आणि फॉल्स. ट्रू म्हणजे बरोबर, फॉल्स म्हणजे चुकीचं. एलिफंट हॅव टस्क. एलिफंट हॅव टस्क म्हणजे एलिफंटला टस्क असतात का? टस्कचं मिनिंग काय पाहिलं होतं आपण, TUSKS. टस्क म्हणजे हत्तीचे जे लांब दात असतात त्याला काय म्हणतो, टस्क म्हणतात. असे टोकदार दात असतात. तर एलिफंट्स हॅव टस्क, तर ऑप्शन आहे पहिला आहे ट्रू आणि दुसरा आहे फॉल्स. तर काय असेल उत्तर, बरोबर आहे. ते काय आहे, एलिफंट्स हॅव टस्क म्हणजे एलिफंटला टस्क असतात, तर हे ट्रू आहे, बरोबर आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा प्रश्न वाचा, काय आहे, लायन्स कॅन फ्लाय. आता लायन फ्लाय कोण करू शकतं मला सांगा बरं. जे ॲनिमल्स करू शकतात की बर्ड्स म्हणजे जनावर करू शकतात की पक्षी. तर आपण बघितलं म्हणजे आपण सायन्समध्ये पण शिकतो, आपल्याला सांगतात की ज्यांना विंग्स असतात, विंग्स म्हणजे ज्यांना पंख असतात तेच उडू शकतात. आणि बॉडीनी काय असतात, त्यांचे जे बोन्स असतात ते काय असतात, हॉलो असतात म्हणजे पोकळ असतात, ते वजनाने हलके असतात. विंग्समुळे ते काय उडू शकतात. आता लायन म्हणजे काय, सिंह. लायन कॅन फ्लाय म्हणजे पॉसिबल आहे का, लायन्स कॅन फ्लाय, उडू शकतात का ते, नाही. तर मग काय येईल, हे फॉल्स आहे. तर आपलं उत्तर असेल फॉल्स. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तिसरं, बफेलोज हॅव विंग्स. बफेलोज म्हणजे म्हैस. बफेलोज म्हणजे म्हैस. बफेलोज हॅव विंग्स. विंग्स म्हणजे काय, पंख. म्हशीला पंख असतात का, नाही, बरोबर आहे. बफेलोज हॅव विंग्स हे काय आहे, रॉंग आहे, म्हणजे हे उत्तर फॉल्स आहे. तर फॉल्सला क्लिक करूया. बफेलोला विंग्स नसतात. बफेलोला काय असतात, लेग्स असतात, ती पायावर चालते. विंग्स कोणाला असतात, बर्ड्सला म्हणजे पक्ष्यांना असतात. बघा आपल्याला एलिफंटचा पिक्चर दिसतो आहे तुम्हाला इथे. काय म्हटलेलं आहे प्रश्नामध्ये, लुक ॲट द पिक्चर अँड क्लिक ऑन द करेक्ट आन्सर. आपल्याला हे चित्र पाहायचं आहे, हे पिक्चर पाहायचं आहे आणि आपल्याला दोन ऑप्शन दिलेली आहे. तर आपल्याला ब्ल्यू कलरनी ॲरो दिसतो आहे. तर या पार्टला काय म्हणतो आपण सांगा, मराठीत काय म्हणतो, बरोबर, याला आपण सूंड म्हणतो. मी मगाशी शिकवताना पण तुम्हाला काय केलेलं आहे, याचं मिनिंग पण सांगितलंय. तर हे जे पार्ट दाखवले याला काय म्हणतात, दोन ऑप्शन दिलेले आहेत, ट्रंक आणि टेल. TRUNK ट्रंक म्हणजे सूंड आणि TAIL टेल म्हणजे शेपटी. तर बघा शेपटीचा पार्ट कुठे आहे, मागे आहे, म्हणजे हे काय झालं, टेल. आणि हा पार्ट कुठला आहे, ट्रंक. तर आपलं उत्तर असेल ट्रंक, बरोबर आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपल्याला लायन दिसते आहे, लुक ॲट द पिक्चर अँड क्लिक द करेक्ट आन्सर. तर बघा हे त्याच्या केसांचा भाग दिसतोय आपल्याला, हे काय दिसत आहेत, त्याचे असे केस दिसत आहेत तसं. तर त्याला काय म्हणतात, याला मराठीत आपण आयाळ म्हणतो. हे याचा फेस आहे आणि याच्या मानेभोवती पूर्ण काय असतं, हे आयाळ असतं केसांचं. त्याला काय म्हणू, MANE मेन की WHISKERS विस्कर्स. विस्कर्स म्हणजे ह्या ज्या मिशा असतात ॲनिमल्सला, प्राण्यांना ज्या मिशा असतात त्यांना विस्कर्स म्हणतात. आणि मेन कोणाला आहे, मेन फक्त यालाच असतो, सिंहाला असतो, लायनला असतो. हे जे याचं बॉडी पार्ट आहे याला काय म्हणतात, मेन म्हणतात. तर आपलं उत्तर असेल मेन, MANE मेन म्हणजे आयाळ. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. बघा आपल्याला काय दिसतो, लुक ॲट द पिक्चर ऑन द करेक्ट आन्सर. आपल्याला हे पिक्चर दिसतो आहे, हा काय आहे, बुल आहे. तर आपल्याला बघा याच्यात काय दिसतो, याला काय दिसतात, हे जे याचे पार्ट्स दाखवलेले आहेत, हे काय आहे, हे काय आहे, हे यांना काय म्हणतो आपण, शिंगे म्हणतो मराठीत. मग आता बघा हॉर्न्स, HORNS हॉर्न्स आणि TUSKS टस्क. तर बघा टस्क कसे असतात, असे वर नसतात. टस्क हे असे खाली असतात, त्यांच्या तोंडाच्या भोवती असे टस्क असतात. आणि हे जे डोक्यावर जे असतात याला आपण काय म्हणतो, शिंगे म्हणजेच काय, हॉर्न्स. तर उत्तर असेल हॉर्न्स, HORNS हॉर्न्स म्हणजे शिंगे. तर याला आपण काय म्हणतो, हॉर्न्स असे बोलतो. तर आपलं उत्तर असेल हॉर्न. बघा हा मुलगा दिसतो आहे, लुक ॲट द पिक्चर अँड क्लिक ऑन द करेक्ट आन्सर. तर याने काय दाखवलेलं आहे, आपल्या हाताचा पंजा दाखवलेला आहे असा, हे बघा हे.
आणि हे जे ॲरो आहे हे कोणाला शो करतोय, कोणाला दाखवतोय, हा जो याच्या हाताचा हा जो पंजा आहे हा दिसतोय तुम्हाला, याला शो करतोय. तर ह्या हाताच्या पंजाला म्हणजे याला काय म्हणू आपण, एल्बो म्हणू की पाम म्हणू? एल्बोचा भाग बघा मी शिकवताना सांगितलं होतं, एल्बोचा भाग हा असतो म्हणजे हाताचा जो आपला कोपरा असतो याला आपण एल्बो म्हणतो, आणि हे काय आहे, पाम आहे. तर उत्तर काय असेल, आपल्याला हे विचारलेलं आहे, पंजा विचारलेला आहे, तर याला काय म्हणतो आपण, पाम, PALM, पाम. तर उत्तर असेल पाम. नेक्स्ट प्रश्न बघूया. हे आपल्याला दिसतंय, लुक ॲट द पिक्चर अँड क्लिक ऑन द करेक्ट आन्सर. आपल्याला फेस दिसतो आहे मुलांनो. बघा आता हा पार्ट आहे, या पार्टला काय म्हणतात सांगा? चिक म्हणू, CHEE चिक म्हणू की CHIN चीन म्हणू? व्हेरी गुड. काय म्हणू आपण त्याला? चीन. चिक म्हणजे हे जे गाल असतात, CHEE चिक म्हणजे हे गाल आहेत, आणि CHIN हे काय आहे? चीन आहे. चीन म्हणजेच हनुवटी. उत्तर बरोबर आहे. तर आता आपण पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे वळूया. तर आपलं काय झालेलं आहे, आपण लर्न पण केलेलं आहे, अभ्यासलेलं आहे, एक्सप्लेनेशन झालं, ऍक्टिव्हिटी. आता हाच अभ्यास आपण पुन्हा रिकॉल करूया कशा थ्रू, की गेम खेळून, की आपल्याला किती येतंय ते बघूया. तर आपण ऑलमोस्ट सगळेच गेम घेतलेले आहेत. तर आपण आता पुन्हा हे जे कार आहे, हे 5 पिक्चर आहेत, गेम आहेत 5. त्याच्यातून आपल्याला एक गेम निवडायचा आहे आणि आपल्याला गेमच्या थ्रू काय करायचं आहे, प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. बघा मी गेमचं हे कारवाला गेम चूज केलेला आहे. इथे हे 4 किल्ल्या दिलेल्या आहेत, 4 कीज आहेत. त्या लाल, हिरव्या, निळ्या आणि पिवळ्या कलरने दाखवलेला आहे, आणि त्यांचे जे प्रश्न म्हणजे ऑप्शन आहेत, ऑप्शन पण कशाने दाखवलेले आहेत, त्याच कलरने. ज्या कलरच्या कीज आहेत, चाव्या आहेत, त्याच याच्याने हे दाखवलेलं आहे. तर पहिला प्रश्न आहे आपल्याला, फाइंड द ऑड वन आउट. पहिला प्रश्न काय आहे, फाइंड द ऑड वन आउट. आता ऑड वन आउट मध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेली आहेत. ठीक आहे, बघा KNEE, नी म्हणजे काय असतो, गुडगा. WRIST, रिस्ट म्हणजे मनगट, हे आपलं हे असतं. पाम म्हणजे पंजा, आणि बघा आर्म म्हणजे हे आर्म असते, आपल्या हाताचं जे वरचं भाग असते त्याला आर्म म्हणू. तर बघा याच्यातलं ऑड वन आउट कसं असेल. आता हे बघा, हे काय झालं, हे आपलं हँड झालं. हे काय झालं, हे आपलं हँड झालं. ठीक आहे, आता हँड मधले याच्यातली हा काय झाला, आपला पाम झाला, PALM पाम. हे रिस्ट झाली, WRIST रिस्ट, आणि हे काय झाले, आर्म्स झाले. बघा या हातामध्ये नी कुठे येईल का, नाही येईल. म्हणजे हे जे तिन्ही पार्ट्स झाले, रिस्ट, पाम आणि आर्म, हे काय झाले, एकाच बॉडीचे, म्हणजे एका हाताचे हे काय आहेत, आपला जो हात आहे त्याच्या पार्ट्सचे हे नाव आहेत, आणि नी म्हणजे गुडघा. तर हे 3 एकाच बॉडी पार्ट्सचे येतात, म्हणजे हाताचे हे काय आहेत, वेगवेगळ्या याचे नावं आहेत, अवयवांची नावं आहेत. म्हणजे इथे ऑड काय आहे, इथे ऑड आहे नी, म्हणून आपलं उत्तर काय आहे, नी. तर नीची चावी चावी लाल रंगाने दिलेली आहे, तर आपण त्याला क्लिक करूया. आपलं उत्तर बरोबर आहे. नंतर वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. नवजो इज फ्रॉम द प्लॅनेट. नवजो कुठला प्लॅनेट मधला होता? मार्स आहे, ज्युपिटर आहे, अर्थ आहे, सॅटर्न आहे. बघा कुठल्या प्लॅनेटमध्ये आपण काय वाचलं होतं, तो मंगळ ग्रहावरून वाचलं होतं. तो मार्स मधून आलेला होता. ज्युपिटर मधून आला होता का? नाही. अर्थ नाही. सॅटर्न मध्ये नाही. ज्युपिटर म्हणजे आपलं गुरु असतो ग्रह, अर्थ म्हणजे पृथ्वी, सॅटर्न म्हणजे शनी. मग हा कोणत्या ग्रहावरून आलेला आहे? हा मार्स वरून आलेला आहे. तर आपलं काय असेल उत्तर? रेड की वालं उत्तर बरोबर आहे. तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. फाइंड द ऑड वन आउट. परत आपल्याला 4 ऑप्शन दिलेली आहे, आणि त्याच्यातला आपल्याला ऑड आउट ओळखायचा आहे, म्हणजे गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. पहिला आहे आयलॅशेस, आयब्रो अँड आयलिड, आणि चौथा आहे नोस्ट्रिल. तर बघा या तिन्ही शब्दामध्ये आय आपल्याला एकसारखं दिसते आहे. तिन्ही शब्दामध्ये काय दिसतो आहे आपल्याला? तर बघा आयलॅशेस डोळ्याशी रिलेटेड आहे, आयब्रो म्हणजे डोळ्याचा वरचा भाग जे आयब्रो असतात, आणि मग आयलिड आहे म्हणजे डोळ्याच्या पापण्या, आणि नोस्ट्रिल म्हणजे हा नाकाचा भाग आहे. तर याच्यात आयलॅशेस, आयब्रो आणि आयलिड हे काय आहेत? मिळते म्हणजे एकाच बॉडीचे, एकाच अवयवाचे ते भाग आहेत. नोस्ट्रिल हा दुसरा भाग आहे म्हणजे नाकाचा. म्हणून याच्यातलं ऑड काय असेल सांगा मुलांना, काय असेल याच्यातलं ऑड? असेल नोस्ट्रिल. तर आपलं उत्तर हे नोस्ट्रिल कुठल्या कलरने दिलेलं आहे? येलो कलरनी. मग आपण येलो चावी इथे हे करूया. आपले उत्तर बरोबर आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. नवजो वॉन्ट्स
फ्रॉम अक्षयस इन हिज. नवजो वॉन्ट्स हेल्प. नवजो वॉन्ट्स हेल्प फ्रॉम अक्षयस इन हिज. नवजोला हेल्प पाहिजे होती, मदत पाहिजे होती अक्षयकडून. ती कशासाठी पाहिजे होती? होमवर्क करण्याकरता का पाहिजे होती का? अभ्यासासाठी, एक्झाम परीक्षेकरिता पाहिजे होते का? स्कूल प्रोजेक्टसाठी पाहिजे होती, म्हणजे प्रकल्प बनवण्यासाठी, की कुकिंग क्लास, आपलं जे स्वयंपाकाचा क्लास असतो, तर कशासाठी पाहिजे होतं त्याला? होमवर्क नव्हतं, त्याला काय होतं? स्कूल प्रोजेक्ट करायचं होतं मानवी अवयवाबद्दल. ठीक आहे, ह्युमन बॉडीचे जे पार्ट्स असतात त्याच्याबद्दल. तर आपलं उत्तर काय आहे? नवजो वॉन्ट्स हेल्प फ्रॉम अक्षय इन हिज स्कूल प्रोजेक्ट. तर स्कूल प्रोजेक्ट ग्रीन कलरने दिलेला आहे, तर आपण ग्रीन चाबी लावूया. बघा आपली गाडी स्टार्ट झालेली आहे मुलांना. आता बघूया आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न आहे 5वा. फाइंड द ऑड वन आउट. ठीक आहे, इथे पण ऑड म्हणजे गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. इथे आहे विस्कर्स. विस्कर्स म्हणजे जे मिशा प्राण्यांना असतात, वाघाला असते, टायगरला असते, कॅटला असते. विस्कर्स सिंहाला असते. ट्रंक म्हणजे सोंड. तर ट्रंक कोणाला असते माहिती आहे तुम्हाला? हत्तीला असते. मेन म्हणजे आयाळ, जे सिंहाच्या भोवती असते ते. आणि पॉ म्हणजे पंजा. पॉ म्हणजे पंजा. तर बघा हे याच्यातले जे पार्ट्स आहेत, कुठले पार्ट्स आहेत? याच्यातले जे पार्ट्स आहेत विस्कर्स, ट्रंक, मेन अँड पॉ. तर हे बघा, हे विस्कर्स, हा पहिला आहे विस्कर्स. हे सिंहाला असते. विस्कर्स म्हणजे मिशा असतात. सिंहाला मेन पण असते, आयाळ पण असते आणि पॉ पण असते, पंजा. ट्रंक असते का? नाही. तर याच्यातला ऑड शब्द काय आहे? ट्रंक आहे. तर ट्रंक निळ्या याच्याने दिलेला आहे, निळ्या कीनी दिलेला आहे, ब्ल्यू वाला. तर आपण ही चाबी लावूया गाडीला. आपली गाडी सुरू झालेली आहे. आपलं उत्तर बरोबर आहे मुलांना. आता बघा आपण 6व्या प्रश्नाकडे वळूया. काय आहे? फाइंड द ऑड वन आउट. परत आपल्याला दिलेलं आहे बीक, फेदर्स, हॉर्न्स अँड विंग्स. विंग्स, बीक म्हणजे काय असते मुलांना? सांगा मला. बीक म्हणजे असते चोच. बीक म्हणजे असते चोच. हे काय आहे? चोच. मग फेदर्स म्हणजे पंख आणि आहे हॉर्न्स म्हणजे शिंगे. विंग्स म्हणजे विंग्समध्ये म्हणजे हे पीस असतात. फेदर्स म्हणजे पीस आणि विंग्स म्हणजे पंख. तर बघा बीक हा जो आहे, बीक, फेदर्स आणि विंग्स हे काय आहेत? हे बर्ड्स म्हणजे पक्ष्यांच्या अवयवांचे बॉडी पार्ट्स आहे. आणि हॉर्न हे कोणाला असतात? ॲनिमल्सला असतात. जसं बैल आहे, गाय आहे, यांना काय असतात? बोर आहे, यांना काय असतात? हे असतात हॉर्न्स. तर बिग, फेदर्स आणि विंग्स कोणाला असतात? बर्ड्सला असतात. म्हणजे हे तिन्ही गटात बसणारे शब्द आहे. आणि गटात न बसणारा जो शब्द आहे तो आहे हॉर्न्स. तर हॉर्न्स ग्रीन कलरने दिलेली आहे चावी. तर आपण गाडीला लावूया. आपले उत्तर बरोबर आहे. आता 7व्या प्रश्नाकडे वळूया. नवजो स्कूल प्रोजेक्ट इज ऑन. नवजोचा जो प्रोजेक्ट होता, स्कूल प्रोजेक्ट होता, तो कुठल्या विषयावर होता? स्कूटर पार्ट्स, गाडीचे जे स्कूटर असते आपली चालवायची, त्याच्यावर होता का? ऑब्व्हियसली नाही. दुसरा आहे ह्युमन बॉडी पार्ट्स, शरीरी मानवी अवयवावर. मग तिसरा आहे किचन रेसिपीज. किचनमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो, त्या रेसिपीजवर होता का? मग आहे स्पेसशिप. स्पेसशिपवर होता का? नाही. तर आपण काय अभ्यासलेला आहे? नवजोत स्कूल प्रोजेक्ट इज ऑन ह्युमन बॉडी पार्ट्स. तो होता ह्युमन बॉडी पार्ट्स. तर हे ब्ल्यू कलरने चाबी दिलेली आहे. तर ब्ल्यू कलरची चाबी गाडीला लावूया. आपली गाडी स्टार्ट झालेली आहे. उत्तर बरोबर आहे. आता 8वा प्रश्न आहे मुलांनो. नवजोज डॅश स्टार्ट्स रिंगिंग वेन हिज टाइम ऑन अर्थ वॉज अप. म्हणजे इथे विचारलं आहे की नवजो स्टार्ट रिंगिंग. नवजोकडे एक बजर होता. तर काय झालं? नवजो स्टार्ट रिंगिंग वेन हिज टाइम ऑन अर्थ वॉज अप. म्हणजे जेव्हा त्याचा पृथ्वीवरचा, अर्थवरचा त्याचा म्हणजे इथे जेवढा वेळ त्याला, जसं 1 तासाचा वेळ दिलेला असेल पृथ्वीवर अर्थवर आला, तर तो 1 तासाचा टाइम संपल्यानंतर त्याचा बजर वाजायला लागला. तर मग तो बजर वाजल्यानंतर म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? म्हणजे त्याला काय म्हणू? डॅश स्टार्ट्स रिंगिंग व्हेन हिज टाइम ऑन अर्थ वॉज अप. त्याचा पृथ्वीवरचा टाइम संपला. कोणाचा? नवजोचा. तर काय वाजायला लागला? बघा, तुम्ही सकाळी कधी आपल्याला सकाळी लवकर उठायचं असते, तर आपल्याला लवकर उठायचं आहे म्हणून काय लावतो आपण? अलार्म क्लॉक लावतो. ती वाजल्यामुळे तो बजर तेव्हा वाजतो, मग आपण उठतो की नाही. तसंच नवजोजला आपण काय होतं? एक बजर लावलेलं होतं आणि त्याचा टाइम संपल्यानंतर तो पृथ्वीवर त्याला जेवढा वेळ दिला होता तेवढा वेळ तो राहिल्यानंतर त्याचा बजर वाजून तो कुठे गेला? वर. तर बघा काय वाजलं असेल त्याचं? स्टार्ट रिंगिंग. बेल वाजली का? त्याला बेल होतं, अलार्म होतं. फोन होतं की बजर? त्याला बेल लावलेली नव्हती. अलार्म आपण वापरतो ह्युमन बिंग्स. मग फोन
फोन पण आपण वापरतो, बझर. तर काय झालं, याचं उत्तर असेल बझर. नवजोज बझर स्टार्ट्स रिंगिंग वेन हिज टाइम ऑन अर्थ वॉज अप. त्याचा पृथ्वीवरचा टाइम जेव्हा संपला तेव्हा बझर वाजायला लागलं. तर बझर कुठल्या कीनी दिलेला आहे आपल्याला? येल्लो कीनी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण गेम थ्रू काय केलेली आहे, जो कारचा गेम होता त्याच्या थ्रू आपण ही प्रश्नांची उत्तरे सॉल्व केलेली आहेत आणि 8ही प्रश्न आपण सोडवलेले आहेत. तर मुलांना तुम्हाला हे सगळं समजलंच असेल. आपण जो नवजोजचं जे होतं, नवजोज प्रोजेक्ट जो आपण अभ्यासलेला आहे त्याच्यावरची हे प्रश्न होती आणि आपल्या गेमच्या थ्रू काय झालं, आपलं जे ज्ञान आहे, जे आपण शिकलेलो आहोत ते रिकॉल झालं. तर आपण मुलांना आता पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे वळूया. आपलं गेम तर झालेलं आहे, आता बघूया पुढची ऍक्टिव्हिटी काय आहे ते. तर मुलांना आपण काय शिकलेलो आहोत या पाठात? आपण लर्न झालं आहे, म्हणजे आपण अभ्यासलेलं आहे, एक्सप्लेनेशन झालं आहे. ऍक्टिव्हिटी थ्रू आपण म्हणजे प्रश्न सोडवलेली आहेत. गेम थ्रू पण आपण आपलं जे झालेलं आहे ते रिकॉल केलेलं आहे, म्हणजे अभ्यास पक्का केलेला आहे. आता हे सगळं पक्का झाल्यावर आपल्याला एक छोटीशी टेस्ट द्यायची आहे. तर चला तर मुलांना आपण टेस्टला सुरुवात करूया. बघूया, पहिला प्रश्न आहे आपला, नवजो वॉन्ट्स हेल्प फ्रॉम अक्षय इन हिज. तर आपल्या लेसनचंच नाव आहे नवजोज प्रोजेक्ट. तर नवजोला कशासाठी हेल्प पाहिजे होती? त्याला स्कूल प्रोजेक्टसाठी, होमवर्क, स्कूल प्रोजेक्ट, एक्झाम अँड कुकिंग क्लास. तर होमवर्क त्याला साठी नव्हतेच पाहिजे, एक्झामसाठी पण नाही, कुकिंग क्लाससाठी पण नाही, तर त्याला स्कूल प्रोजेक्ट. तर आपलं उत्तर असेल स्कूल प्रोजेक्ट. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. फाइंड द ऑड वन आउट. विस्कर्स, याच्यातला ऑड शब्द ओळखायचा आहे. विस्कर्स, मेन, ट्रंक आणि प. तर बघा, हे विस्कर्स, मेन आणि प हे काय आहेत? हे एका प्राण्याच्या अवयवाची नाव आहेत. म्हणजे तर बघा, विस्कर्स मिशा असतात. मिशा कोणत्या कोणत्या ॲनिमल्सला असतात? कॅटला असते, लायनला असते, टायगरला असते. मेन फक्त सिंहाला असते. बरं, लायनला असते, जे त्याच्या गळ्याच्या भोवती आयाळ असते, त्याला मेन. ट्रंक कोणाला असते सांगा पाहू मुलांना? बरोबर, ट्रंक हत्तीला असते. आणि प म्हणजे पंजा. पंजा पण लायनला असतो. तर बघा, विस्कर्स, मेन आणि प हे तिन्ही जे अवयव आहेत ते कोणाचे बॉडी पार्ट्स आहेत? ते लायनचे बॉडी पार्ट्स आहेत. आणि हा याच्यातला ऑड काय आहे? ट्रंक. तर ट्रंक हे हत्तीला असते, हा सिंहाचा बॉडी पार्ट नाही, म्हणून ह्या गटात बसत नाही. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा, फाइंड द ऑड वन आउट. आता आपल्याला ऑड शोधायचं आहे. नी, पाम, रिस्ट अँड आर्म. नी, पाम, रिस्ट अँड आर्म. आता बघा, याच्यात काय दिलेलं आहे? नी म्हणजे गुडघा आहे, पाम म्हणजे पंजा, रिस्ट म्हणजे मनगट, आर्म म्हणजे आपले बाहू. तर हे काय झाले? तिन्ही जे हे पार्ट झाले, हे पार्ट कशाचे आहेत? हँडचे आहेत. आणि हा जो नी हा आहे कशाचा आहे? हा लेग्सचा पार्ट आहे, लेग. तर ठीक आहे, हा गटात हा शब्द बसत नाही. हे तिन्ही एका याचे आहेत. गटात न बसणारा शब्द कुठला आहे? नी आहे. कुठला आहे? नी. तर उत्तर असेल आपलं नी. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? फाइंड द ऑड वन आउट. इथे दिलेलं आहे बिग, BEAK, बिग म्हणजे चोच, हॉर्न्स म्हणजे शिंगे, FEATHER फेदर्स म्हणजे पीस, आणि विंग्स म्हणजे काय? तर पंख. तर हे बिग, फेदर्स आणि विंग्स हे जे पार्ट्स असतात हे पक्ष्यांना असतात. आणि जो काय हॉर्न्स हे कोणाला असतात? हॉर्न फक्त याला असतात. कोणाला? ॲनिमल्सला असतात, जसे गाय, म्हशी यांना काय असतात? हॉर्न्स. तर बिग, फेदर्स आणि विंग्स काय आहे? हे एका पक्ष्यांच्या अवयवाची नाव आहे. आणि हॉर्न हे ॲनिमल्स आहे, म्हणजे जनावरांचं हे आहे. तर ऑड आहे हॉर्न. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. नवजोत स्कूल प्रोजेक्ट इज ऑन. नवजोतचा स्कूल प्रोजेक्ट होता, तो कुठल्या विषयावर होता? स्कूटर पार्ट्सवर होता का? नाही. किचन रेसिपीज, जे स्वयंपाकघरात आपण पदार्थ बनवतो त्या रेसिपीज? नाही. ह्युमन बॉडी पार्ट्स की स्पेसशिप? तो स्पेसशिपने तो आलेला होता. तर त्याचा प्रोजेक्ट कसा होता? नवजोत स्कूल प्रोजेक्ट इज ऑन ह्युमन बॉडी पार्ट्स, म्हणजे मानवी अवयवावर होता. नेक्स्ट प्रश्न बघूया. नवजोत डॅश स्टार्ट्स रिंगिंग व्हेन हिज टाइम ऑन अर्थ वॉज अप. जेव्हा नवजोत पृथ्वीवर आला तर त्याला एक पर्टिक्युलर टाइमसाठी आला होता. तर तो टाइम त्याचा संपल्यावर, म्हणजे त्याची जेव्हा जायची वेळ झाली, त्याच्या मार्स या प्लॅनेटमध्ये जायची वेळ झाली, तर म्हणजे काय वाजायला लागलं? बेल वाजायला लागली का? फोन वाजायला लागला? अलार्म वाजायला लागला की बझर?
तर काय वाजायला लागलं मुलांना? बेल हे आपले डोअर बेलला असते. फोन ह्युमन बिईंगच वापरतो, मानवच वापरतो. अलाराम पण आपणच वापरतो. तर त्यात काय बझर हे बझर त्याच्या बॉडी सिस्टीममध्ये होतं आणि त्याची वेळ झाली तर काय वाजायला लागलं? बझर. तर उत्तर असेल बझर. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. नवजोज फ्रॉम द प्लॅनेट. नवजो कुठल्या प्लॅनेट पासून आला होता? त्याच्या प्लॅनेटचं नाव काय होतं? मार्स, अर्थ, ज्युपिटर, सॅटर्न. मार्स म्हणजे मंगळ, अर्थ म्हणजे पृथ्वी, ज्युपिटर म्हणजे गुरु, सॅटर्न म्हणजे शनी. कुठल्या ग्रहातून आला होता तो? मार्स मधून. तो उत्तर असेल मार्स. बघा 8वा आहे आपला शेवटचा प्रश्न आहे. फाइंड द ऑड वन आउट. बघा पहिलं काय? आयलॅशेस, आयलिड, आयब्रो आणि नोस्ट्रिल. तर आपल्याला प्रश्नातच दिसते आहे की काय आहे. आयलॅशेस काय दिसते आपल्याला? आयलॅशेस, आयलिड आणि आयब्रो म्हणजे तिन्ही आयवाला म्हणजे एकाच गटात बसणारे शब्द आहे. आणि नोस्ट्रिल म्हणजे हे नाकाशी रिलेटेड आहे. तर हे तिन्ही काय आहेत? एकाच गटात बसणारे असे शब्द आहेत. आणि ऑड काय आहे? नोस्ट्रिल. तर आपलं उत्तर काय असेल? नोस्ट्रिल. तो गटात बसत नाही. ठीक आहे. अशा प्रकारे आपण टेस्ट सॉल्व्ह केलेली आहे. आपण 8ही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे. तर आपलं 8ही प्रश्न बरोबर आहेत. अशा प्रकारे काय केलेलं आहे आपण? आपला जो धडा आहे, छोटीशी जी स्टोरी होती नवजोत प्रोजेक्ट, याच्यातली टेस्ट पण सॉल्व्ह केलेली आहे. तर मुलांना आपल्या ह्याच्यातल्या आपण नवजोत प्रोजेक्ट मधल्या लर्न, ऍक्टिव्हिटी, गेम, टेस्ट मुलांना आपण सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपली शेवटची स्टेप्स आहे क्वेश्चन अँड आन्सर म्हणजे प्रश्नांची उत्तरे. तर तुम्ही तयार आहात प्रश्नांची उत्तरे द्यायला? तर चला मग आपण काय अभ्यासू? क्वेश्चन अँड आन्सर. चला तर मग सुरुवात करूया. क्वेश्चन अँड आन्सर. क्वेश्चन म्हणजे प्रश्न, आन्सर त्याची उत्तरे द्यायची आहेत. हाऊ डज नवजोज कम टू अक्षय हाऊस? अक्षयस हाऊस हा जो नवजो आहे, जो मार्स या ग्रहावर राहतो, तो कशाने आला होता? कशाने आला होता मुलांनो? सांगा. व्हेरी गुड. तो कशाने आला होता? स्पेसशिपनी आला होता. कशाने आला होता? स्पेसशिपनी. नवजोज कम टू अक्षयस हाऊस इन स्पेसशिप. कशाने आला होता? हाऊ डज नवजोज कम अक्षयस हाऊस? अक्षयच्या घरी तो कशाने आला होता? सायकलनी आला होता का? स्कूटरनी आला होता? ट्रेननी आला होता? बसनी आला होता? विमानाने आला होता का? नाही. तर कशाने आला होता? नवजोज कम्स टू अक्षय हाऊस इन स्पेसशिप. स्पेसशिप मीन्स अंतराळ यान. जो आपल्याला पण दुसऱ्या ग्रहावर काही पाठवायचं असेल तर आपले सायंटिस्ट स्पेसशिपनीच दुसऱ्या ग्रहावर जातात रिसर्च करायला. त्याचप्रमाणे जर आपल्याला म्हणजे दुसऱ्या ग्रहावर जायचं असेल किंवा दुसऱ्या ग्रहातून यायचं असेल तर आपल्याला स्पेसशिपचाच उपयोग करावा लागतो म्हणजे अवकाशयान, अंतराळयान. तर हा कशाने आला होता? नवजोज कम्स इन अक्षय हाऊस इन स्पेसशिप. तो अक्षयच्या घरी स्पेसशिपनी आलेला होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. दुसरा क्वेश्चन काय आहे? वेअर इज नवजो फ्रॉम? म्हणजे नवजो कुठून आला होता? वेअर इज नवजो फ्रॉम म्हणजे कुठून आला होता? वेअर म्हणजे कुठून, नवजो फ्रॉम कुठल्या ग्रहापासून आला होता मुलांनो? सांगा पाहू. व्हेरी गुड. तो मार्स या ग्रहातून आलेला होता. नवजो इज फ्रॉम द प्लॅनेट मार्स. कुठल्या प्लॅनेट मधला आहे तो? प्लॅनेट मार्स. मार्स प्लॅनेट मधून आला होता म्हणजे मंगळ ग्रहावरून आलेला होता. तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. वाय डीड नवजोज नीड अक्षय's हेल्प? म्हणजे नवजोला अक्षयची हेल्प कशासाठी पाहिजे होती? सांगा पाहू. आपण आता इतका अभ्यास केलेला आहे, टेस्ट पण सॉल्व्ह केलेली आहे, गेम थ्रू पण केलेलं म्हणजे माहिती करून घेतलेला आहे. सांगा. वाय डीड नवजोज नीड अक्षय हेल्प? अक्षय म्हणजे अक्षयकडून कशाची हेल्प पाहिजे होती त्याला? वाय डीड नवजोज नीड अक्षय's हेल्प म्हणजे कशाला पाहिजे होती? त्याला काय बनवायचं होतं मुलांना? व्हेरी गुड. तर त्याला स्कूल प्रोजेक्ट दिलं होतं. काय नाव आहे बरं त्या स्कूल प्रोजेक्टचं? ह्युमन बॉडी पार्ट्सचं प्रोजेक्ट दिलं होतं ना, ते पूर्ण करायचं होतं. तर बघूया उत्तर काय आहे. नवजो नीडेड अक्षय हेल्प टू मेक हिज स्कूल प्रोजेक्ट ऑन द ह्युमन बॉडी. त्याला मदत कशासाठी पाहिजे होती मुलांना सांगा. वाय डीड नवजोज नीड अक्षय's हेल्प? नवजो नीडेड अक्षय's हेल्प टू मेक हिज स्कूल प्रोजेक्ट. त्याला काय करायचं होतं? त्याला त्याचं स्कूल प्रोजेक्ट मेक करायचं होतं, तयार करायचं होतं. त्या प्रोजेक्टचं नाव होतं
ह्युमन बॉडी, द ह्युमन बॉडी. स्कूल प्रोजेक्टमध्ये त्याचा टॉपिक होता द ह्युमन बॉडी आणि हे अभ्यासायला तो त्याने हेल्प अक्षयकडून मागितलेली होती. बघा ती चौथ्या प्रश्नाकडे वळूया आपण. चौथा प्रश्न आहे, हाऊ डीड नवजो नो व्हॉट इट वॉज हिज टाइम टू गो बॅक. हाऊ डीड नवजो नो दॅट इट वॉज हिज टाइम टू बॅक. म्हणजे जर नवजोला कसं माहीत झालं की त्याची जायची वेळ झालेली आहे. तो पृथ्वीवर आला होता, तो काही विशिष्ट काळासाठी आलेला होता आणि त्याला कसं माहीत झालं की म्हणजे त्याचं जेव्हा जायची वेळ झाली तर त्याला कसं माहीत झालं सांगा. व्हेरी गुड. त्याचं बजर काय लागलं, त्याच्याकडे बजर होतं ते वाजायला लागायला. बजर इज रिंगिंग. बघू आता बघू काय आहे आन्सर. So Navjo's buzzer started ringing, so he knew that it was his time to go back. Navjo's buzzer, Navjo's कडे काय होतं, बजर होतं. Started ringing ते नवजोचं जे नवजो's buzzer started ringing, त्याचा जो बजर होता तो वाजायला लागला. So he knew that it was his time to go back. मग त्याला माहिती झालं की त्याला आता घरी जायची वेळ झालेली आहे. तर प्रश्न काय होता, हाऊ डीड नवजो नो दॅट इट वॉज हिज टाइम टू गो बॅक. त्याला कसं माहीत झालं, नवजो बजर स्टार्टेड रिंगिंग, त्याचं बजर वाजायला लागलं. सो ही न्यू दॅट इट वॉज हिज टाइम टू गो बॅक, म्हणजे त्याला आता घरी जायचं आहे. तर मुलांना आपण 4 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आता आपण 5व्या प्रश्नाकडे वळूया. ठीक आहे. 5वा प्रश्न काय आहे, put the following words in alphabetical order. Alphabetical order means start from, जसं start from A पासून स्टार्ट होतं तर ते काय होईल Z पर्यंत सुरू होईल. आपण अल्फाबेटिकली A पासून करतो आणि मग Z पर्यंत होते ना सुरू, असं म्हणजे अल्फाबेट असतो फ्रॉम. ठीक आहे. तर आता आपल्याला इथे टस्क दिलेला आहे, टेल दिलेला आहे, ट्रंक दिलेला आहे, स्टमक आणि बॅक दिलेला आहे. तर आपण बघूया याला अल्फाबेटिकली कसं लावायचं ते. पहिला शब्द काय येईल, हा बघा, हा टी 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 एस टी. तर अल्फाबेटिकली आपण पाहिलं तर पहिला काय इथे एच्या नंतर कुठला स्टार्ट होतो, बी. ठीक आहे. म्हणून इथे काय दिलेलं आहे, आपलं उत्तर दिलेलं आहे पहिला आहे बॅग. ठीक आहे. बी पासून स्टार्ट होतं, एच्या नंतर काय होते बी. मग बघा बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस एस. मग काय दिलेलं आहे क्यू आर. आर पर्यंत ते इथे कुठलेच शब्द नाही दिलेले आहेत. मग आरच्या नंतर एस येते. ठीक आहे. तर एस मग काय येईल, स्टमक. अल्फाबेटिकली पाहिलं तर मग बीच्या नंतर डायरेक्ट जम्प कशावर केलेला आहे, मध्ये कुठल्याच लेटरची कॉन्सोनंटनी दिलेली शब्द नाही आहेत. मग काय येते एस, म्हणजे काय येईल स्टमक. STOMACH. ठीक आहे. ST. एसच्या नंतर कुठला अल्फाबेट येतो, हा एसच्या नंतर येतो टी. STUV वगैरे. तर एसच्या नंतर कुठला अल्फाबेट येतो, टी. तर बघा आता टी मध्ये आपल्याला किती दिलेले आहेत, एक टस्क दिलेला आहे, टेल दिलेला आहे, ट्रंक दिलेला आहे. तर हे बघा टी तिघांमध्ये कॉमन आहे. तर आपण पहिले टी लिहू. आता टीच्या नंतर लगेच इथे पण अल्फाबेटिकली शोधायचं. इथे यू आहे, इथे ए आहे आणि इथे आर आहे. तर बघा, तर यू तर सगळ्यात लास्ट मध्ये येतो, आर थोडा मिडल मध्ये येतो. तर काय येईल इथे ए, म्हणून ए आलेला आहे. तर अल्फाबेटिकली TAIL काय येईल इथे सर्वात आधी येईल. ठीक आहे. मग टेलच्या नंतर आता आपले उरलेले आहेत ऑप्शन एक आहे ट्रंक आहे आणि टस्क आहे आणि ट्रंक आहे. तर बघा यू एकदम शेवटी येतो, STUVWXY. मग ना आर, हा बघा आर एस. तर मग एसच्या आधी काय येतो आर आणि यू काय आहे थोडं लांब आहे. मग टस्क येईल की ट्रंक येईल, TRUNK. काय येईल याच्यानंतर येईल ट्रंक. काय येईल ट्रंक. आणि त्याच्यानंतर बघा यू सगळ्यात लास्ट मध्ये येतो, तर TUSK टस्क. तर आपण अल्फाबेटिकली लावलेलं आहे. अल्फाबेटिकली म्हणजे ए पासून झेड पासून ए पासून स्टार्ट होतात आणि झेड पर्यंत. जसं एच्या नंतर बी, बीच्या नंतर सी, असं आपल्याला अल्फाबेटिकली लावायचं होतं. तर एचं तर वर्ड दिलेलं नाही आहे, बी आहे म्हणून आपण पहिले बी पासून झालेलं, मग आर पर्यंत कुठलेच दिलेले नाही आहे, डायरेक्ट एस वाला होतं म्हणून मग स्टमक घेतलं. मग या 3 मध्ये पण आपण कम्पेअर केलेलं आहे. तर काय येईल अल्फाबेटिकली, पहिले बॅग, स्टमक, टेल, ट्रंक अँड टस्क. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. अशा प्रकारे आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आता नेक्स्ट प्रश्न 6व्या प्रश्नाकडे वळूया. तर आपण बघूया ABCD थ्रू अभ्यासूया. बघा काय आहे मुलांना, अल्फाबेटिकल म्हणजे ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY.
OPQRSTUVWXY आणि Z. ठीक आहे, हे आपले अल्फाबेट झालेले आहेत. तर इथे आपल्याला हॉर्न, होप, जॉ, हाइंड आणि फ्रंट दिलेलं आहे. तर बघा इथे ई पर्यंत कुठलेच अक्षर दिसत नाही, डायरेक्ट हे दिसतो एफ. तर एफ अल्फाबेटिकली ऑर्डरली घेतलं तर ते पहिले येतं, म्हणून काय येईल, उत्तर पहिलं असेल आपलं FRONT, फ्रंट. मग दुसरं काय आहे, मग एफच्या नंतर जी पासून पण नाही, मग जीच्या नंतर काय, एच पासून सुरुवात होतात वर्ड. तर हे बघा एच पासून आहे, हे हॉर्न, होप आणि हाइंड आहे. ठीक आहे, तर याच्यात काय येईल पहिले, हे बघा ओ थोडासा लांब आहे आणि आय सर्वात आधी येतं. तर अल्फाबेटिकली HIND, हिंड येईल. हिंड नंतर कुठलं येईल, HORN, हॉर्न येईल की होप येईल. तर आर पण अल्फाबेटिकली घेतलं तर हे थोडंसं लांब येते, हे येईल. मग SOOF, होपच्या नंतर काय येईल मुलांना सांगा, हॉर्न, HORN, हॉर्न. आणि सगळ्यात मग हे JAW, जॉ. तर अशा प्रकारे काय केलं आपण, अल्फाबेटिकली याचा क्रम लावलेला आहे. तर आपण उत्तर बघूया. उत्तर पण तसंच असेल. पहिलं काय आहे, फ्रंट अल्फाबेटिकली, मग हाइंड, होप, हॉर्न आणि जॉ. तर अशा प्रकारे पण आपण सॉल्व केलेलं आहे अल्फाबेटिकली लावलं तर. काय आहे, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन द अल्फाबेटिकली ऑर्डर्स. तर बघा आपण शिकलेलोच आहोत. तर पहिलं काय येईल, CH कॉमन आहे तिथे. ठीक आहे, मग WW कॉमन. तर याच्यातलं सर्वात आधी काय येईल, ई येते, म्हणून पहिले काय येईल, CHEK, चेक. मग येईल CHEST, चेस्ट, चेस्ट. मग काय येईल मुलांना, चीन. मग वेस्ट आणि मग येईल रिस्ट. तर बघा हे CH कॉमन होतं. मग आपण कशातून शोधलं की यांच्या या अक्षरापासून शोधलं. तर सर्वप्रथम ई येते आणि इथे डबल ई आहे, म्हणून काय आला, हे प्रथम आलं. आणि दुसऱ्यात काय बघितलं, इथे ई आहे आणि इथे आय आहे आणि ई. तर आयच्या आधी ई येते अल्फाबेटिकली, म्हणून हा सेकंड नंबरला आला. आणि मग त्याच्यानंतर आय येते, म्हणून हा थर्ड नंबरला. या दोघांमध्ये कम्पेअर केलं तर ए आणि आर मध्ये ए आधी येते, म्हणून WAIST, वेस्ट आधी आला आणि मग रिस्ट आला. तर बघूया आपलं उत्तर चेक करून. बरोबर आहे, चीक, चेस्ट, चीन, वेस्ट अँड रिस्ट. अशा प्रकारे काय केलेली आहे आपण, प्रश्नांची उत्तरं सॉल्व केलेली आहे. म्हणजे आपला नवजोत प्रोजेक्ट हा 5 स्टेप्समधून पूर्ण झालेला आहे. तर कुठल्या कुठल्या स्टेप्स केल्या आपण, लर्न, ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर. तर अशा प्रकारे काय केलेलं आहे, नवजोत प्रोजेक्ट हा आपण छान अभ्यासलेलं आहे. तुम्हाला समजलेलंच असेल मुलांनो. एकदम सुंदर आणि अशी छान स्टोरी होती. आणि ह्या स्टोरीने आपल्याला काय शिकवलं, म्हणजे स्पेसशिप शिकवलं आपल्याला, ग्रहांची पण माहिती झाली. आणि परत आपल्याला काय माहीत झालं की याच्यातून आपण ह्युमन बॉडी पार्ट्स आहेत, पक्ष्यांचे बॉडी पार्ट्स आहेत, बर्ड्सचे आहेत, बर्ड्स बॉडी पार्ट्स आहेत आणि ॲनिमल बॉडी पार्ट्स आहेत, हे आपण चांगल्या प्रकारे शिकून घेतलं. धन्यवाद.